सती माता एकमेकांना अशा प्रकारचे श्राप देऊन गेले काय. आणि नंतर मोठा यज्ञ ठेवला दक्ष राजांना. महादेवांना आमंत्रण नाही, सगळ्या देवांना आमंत्रण दिलं. आणि ठरलेल्या दिवशी सगळे देव अशा प्रकारचे निघाले महाराज. कुठं? दक्ष राजाकडे निघाले महाराज सगळे यज्ञस्थळाकडे. आणि जात असताना योगायोगानं कैलासावरून का जाऊ नये, कैलासावरून जाऊ लागलेले आहेत. सती मातेनं पाहिलं, भगवान शिवजीची पत्नी बरं का सतीमाई, सती माता. देव लोक कुठे चाललेले आहेत, काय चाललेलं आहे. तेवढ्यामध्ये नारद महर्षी आले. नारायण 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 अशा जागी लवकर येतात नारद महर्षी. पण त्या नारदामुळे जगाचं कल्याण होत होतं. जगाच्या हिताची गोष्ट नारद महर्षी करत होते. आता गाव गाव जे नारद झालेले आहेत, नारद, त्या नारदामुळे एका गावाचे दोन गाव, एका सप्त्याचे दोन सप्ते, एका घराचे दोन घर, या नारदामुळं या असल्या. या अशा नारदाला दूर ठेवा बरं का. त्याचं काही ऐकू नका. एखाद्या वेळेस तो खोटं सांगेल आणि घराघरामध्ये, भावा भावामध्ये, सोयऱ्या धैर्यामध्ये, मित्रा मित्रामध्ये, इप्ता आप्तेष्टामध्ये तो आग लावण्याचा कार्य करील. अशा नारदापासून सावधान. ते नारद जगाचं हित साधणारे. नारायण नारायण. मातोश्री, आई साहेब निघाले नाही का? कुठं नारदा? माहीतच नाही. कुठं? अहो, दक्ष महाराजांच्या घरी, तुमच्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ ठेवलेला आहे. सगळ्या देवी देवतांना मूळ पत्रिका आहे आणि तुमचं झालं नाही. दुःख वाटायला लागलं, दुःख वाटायला लागलं सती माते. डोळ्यातून टळ दिशी पाणी येऊ लागलं. कधी कळेल माझ्या पिताश्रीला? महादेव कधी कळतील? महादेवांचा अधिकार कधी कळेल? द्वेष द्वेष करायला लागले माझे पिताश्री. रडायला लागली सती माता. माहेरामध्ये एखादा कार्यक्रम असेल, एखादं कार्य चाललेलं असेल, लग्न कार्य, वास्तू, आणि त्या लेकीला जर आमंत्रण नसेल, रडायला लागते महाराज. माझ्या आई वडिलांना माझी आठवण येऊ नये, माझ्या भावाला आठवण येऊ नये. विचार करायला लागली. नाही नाही, मी गेलं पाहिजे माझ्या वडिलांकडे, माझ्या आईकडे मी गेलं पाहिजे. या क्षणाला माझ्या बहिणी जमल्या असतील, माझं सगळं गणगोत अशा प्रकारचं जमलं असेल, मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं वाटत होतं. हातात पदर धरलेले, इकडे जाऊ लागलेली आहे, तिकडे जात असताना विचार करायला लागलेली आहे. आणि आता विचारते म्हणून प्रभूकडे गेली सती माता. प्रभू दयाघन परमात्मा. डोळे उघडले महादेवांनी. काय सती, काय काम काढलं? प्रभू चला आपल्याला निघायचंय. कुठं सती? माझ्या वडिलांच्या घरी, दक्ष राजांच्या घरी फार मोठा यज्ञ ठेवलेला आहे. नाही सती,
का कशा करता नाही म्हणतात? आपल्याला आमंत्रण नाही. ज्या ठिकाणी आमंत्रण नाही अशा ठिकाणी आपण जाता कामा नये. पहा ना, सोयऱ्या धायऱ्यामध्ये आमंत्रण असल्याशिवाय जर गेलं तर अपमान होत असतो. परमार्थामध्ये, कथेमध्ये, कीर्तनाला आमंत्रणाची गरज नाही. सगळ्यांनी या ठिकाणी येऊन भक्ती मार्ग अशा प्रकारचा अवलंबावा. जाऊ नये सती. हट्ट करायला लागली सती माता, हट्ट करायला लागली. काय करावं? प्रभू आपल्याला गेलं पाहिजे. नाही, मी येणार नाही सती. हट्ट केला, मी जाणार, मी जाणार, मी जाणार. ठीक आहे, जा, पण तुझी एकही वस्तू या ठिकाणी ठेवू नकोस. महादेवांचा आदेश, मालकाचा. त्रिकाल ज्ञानी माझा शिव. पुढे काय होणार आहे ते कळालं. कारण या अगोदर सती मातेने भगवान श्रीरामांची परीक्षा घेतली होती. हे दुःख का वाट्याला आलं लक्षात घ्या. देवाला सुद्धा कर्म चुकत नाहीये. तुम्ही आम्ही कोण? सती मातेला कर्म चुकलं नाही, सीता मैयाला कर्म चुकलं नाही, प्रभू रामचंद्राला कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी. कर्मे, सगळं कर्म आहे. हे सुद्धा अशा प्रकारचं काय आहे? कर्म आहे, नाही का? चांगला तबला वादक भेटणं, चांगला गायक, चांगला शिंत वादक, साऊंड सिस्टम ऑपरेटर, हे सुद्धा काय आहे? नशीब आहे, कर्म आहे. आणि निघाली महाराज सती माता. सोबत काही गण वगैरे दिलेले आहेत. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं सगळी मोठी यज्ञाची तयारी चाललेली आहे. सगळा मोठा आनंद चाललेला आहे. सगळीकडे किलबिल किलबिल अशा प्रकारचं वातावरण चालू आहे. सगळ्या तिच्या बहिणी असणाऱ्या एकमेकांना बोलायला लागलेल्या आहेत. सुंदर वस्त्र परिधान केलेले आहेत. सगळं सगळं आनंदाचं वातावरण चाललेलं आहे. पण सती माते कुणी पाहत नाही. किती वाईट वाटलं असेल. एक तर आमंत्रण नाही, मला विसरले असतील असं वाटलं. त्या ठिकाणी मी गेले, कुणी बोलत नाही, कुणी पाहत नाही. आईकडे गेली. दक्ष राजानं सगळ्याला सांगून ठेवलं होतं, खबरदार, शिवानं माझा अपमान केलेला आहे. ते या ठिकाणी जर आले, खबरदार, त्यांना कुणी बोलता कामा नये. जो कोणी त्यांना या ठिकाणी बोलेल, स्थान देईल, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. कोण बोलेल? सती मातेकडे पाहिलं आणि निघून जाऊ लागल्या. वाईट वाटलं. डोळ्यांतून अश्रूच्या धारा येऊ लागल्या. जन्मदात्री माझी आई मला बोलत नाही. वडिलांकडे जावं, बहिणीकडे जावं, त्यांनीही अशा प्रकारचं पाहिलं नाही.
शेवटी जन्मदात्या वडिलांकडे गेली सती माता. पिताश्री, का तुम्हाला शिवजीचं महात्म्य कळत नाही? मल्हारी मार्तंड असणारा तो शिव, सगळ्या जगाचा अधिष्ठान असणारा देवाधिदेव महादेव, यांचा द्वेष करू नका. पिताश्री, खबरदार सती, कुठे आहे तो शिव? आलात का तुम्ही? माझा अपमान केला शिवांनी. बोलू नये ते बोल, अशा प्रकारचे दक्षराजांनी बोलले. सती मातेला आता वाटलं आणि त्याच वेळेला ठरवून टाकलं महाराज. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता सती मातेनं सीतेचं रूप धारण केलं होतं आणि प्रभू पुढे गेली. त्या वेळेलाच महादेवांनी सांगितलं, सती, आता तुला मी पत्नी म्हणून स्पर्श करणार नाही. तुझा हा देह अशा प्रकारचा काय सोडावा लागेल, दुसरा देह धारण करावा लागेल. सतीचा प्रश्न होता, देवा, ज्या प्रभू रामचंद्राचं तुम्ही सारखं भजन करता, त्यांना सीता कुठं आहे हे कळू नये. मी आता परीक्षा घेते म्हणाली आणि सीतेचं रूप धारण करून सती माता आलेली आहे. पहिल्याच भेटीमध्ये प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मातोश्री, इकडं कुठं? झटकाच बसला महाराज. कळालं भगवान शिवजी का भजन करतात. देवादिदेव अशा प्रकारचे विष्णू आहेत, प्रभू रामचंद्र आहेत, एकमेकाचं हृदय असणारे ते आहे. त्यांच्यामध्ये भेद करू नये. अरे दक्षाला हेच कळालं नाहीये. विष्णूची पूजा करायला लागला आणि शिवाची निंदा करायला लागला. एखादा शिवभक्त असेल आणि हरीची निंदा करत असेल, शिव सुद्धा त्याला प्रसन्न होत नाही. हरिभक्त असेल, शिवाची निंदा करीत असेल, हरीही सुद्धा त्याला प्राप्त होऊ शकत नाही. कारण ते एकमेकाचे हृदय आहेत, एकमेकाचे. हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. नाही नका करुवाद, नाही नका करुवाद, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय. हरिहरा भेद, नाही नका करो वाद, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. त्यांच्यामध्ये भेद करू नये. दोन्ही एकच आहेत. शिवश्च हृदयम विष्णु, विष्णुश्च हृदयम शिव, एकच आहे. त्यांच्यामध्ये तिळमात्र अशा प्रकारचा भेद नाहीये. एक वेलांटीची आड, तुकोबाराय बोलतात. संतांची प्रमाण आहेत, इकडे लक्ष द्या. हर आणि र ला वेलांटी दिली, हरी एकच आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी नाही का
लंकेमध्ये जात असताना भगवान शिवाची पूजा केलेली आहे प्रभू रामचंद्राने. त्याला कोणतं लिंग म्हणावं? रामेश्वर लिंग. रामेश्वर लिंग भगवान की जय. प्रभू रामचंद्रांनी भगवान शिवजीची प्रतिष्ठापना अशा प्रकारची करून त्या लिंगाला नाव पडलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे महाराज रामेश्वर लिंग. स्वतः प्रभू रामचंद्र शिवजींचा अशा प्रकारचा अभिषेक करतात. आणि माझे शिवजी प्रभू रामचंद्राचं भजन करतात नाही का. ज्या वेळेला हलाहल नावाचं विष भगवंतांनी प्राशन केलं, समुद्र मंथनातून निघालेलं, आणि त्यावेळेला जो कंठाचा दाह व्हायला लागला, त्यावेळेला माझ्या भगवंतांनी प्रभू रामचंद्राचं नाव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव भजन करी महादेव आणि बोलताना भजन करी महादेव भजन करी महादेव. राम तुझी सदाशिव राम पूजी सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. भजन करी महादेवा राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव. भजन करायला लागले प्रभू रामचंद्र. महादेव प्रभू रामचंद्राचं भजन करतायत आणि प्रभू रामचंद्र महादेवांची सेवा करतायत, पूजा करतायत. प्रभू रामचंद्रा करता भगवंतांनी हनुमंतरायाचा अवतार घेतला. किती एक आहे तो, पण आपण भेद करतो मध्ये इकडे. आमचा शिव आहे म्हणाले, आमचा शिव, आणि तुमचा पांडुरंग. आमचा आणि तुमचा असते. तुमचा पांडुरंग आमचा शिव, आणि तुमचा शिव आमचा पांडुरंग. नाही, एकच आहे. त्या मद्रासच्या कोर्टामध्ये आजही केस आहे महाराज, शिवभक्ताची हरिभक्ताची आजही केस चालू आहे. एवढं कट्टर वैर. शिवभक्त हरीला मानित नाहीत, हरिभक्त शिवाला मानित नाही. अरे वर सरकार एक आहे रे, तू भांडून घेऊ नको इकडे. वरी नेते एकच असतात सगळे, आणि कार्यकर्ते डोसके फोडून घेतात. मी ह्याचा तू त्याचा, मी ह्याचा तू त्याचा, डोसकं फुटून घेतलं.
अरे ते सगळे एकत्र चहा घेतात रात्री 12ला. तू बस उग गुणांना असा भांडणं करीत. वरी सत्ता एक आहे. काही काही असे असतात महाराज, हरिभक्त शिवाचं नाव तोंडाला येऊ देत नाही. शिवाचं नाव. धोतर जर फाटलं एका माणसाचं, टेलर कडे गेला. आता टेलर कडे गेल्यावर काय म्हणतात, बापा टेलर ह्याला काय करा, बोला की शिवून द्या. शिवून द्या. शिवा 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 म्हणलं तर महादेवाचं नाव मुखाला येते. म्हणना दोरा घाला, दोरा घाला, दोरा घाला म्हणला ह्याला. हे बाबा बिटावर गेल्यावर हरभरे असं म्हणणा विचार. हरभरे काय भाव दिले म्हणणा. हर तोंडाला येते शिवाचं नाव. विष्णू भरे केवढ्याला दिले, विष्णू भरे केवढ्याला दिले. हे बघा इतकं वय हरीचं नाव तोंडाला येऊ देणार, शिवाचं नाव काही तोंडाला येऊ देणार. एका वारकऱ्याच्या घरी शिवभक्ताची लेक दिली महाराज. आणि बिचारीचं लग्न झालं सुंदर अशा प्रकारचं. सासरा वारकरी, पण जो शिवाची निंदा करणारा आहे तो कसला वारकरी. त्यानं विठोबाच म्हणजे वापरायचं. कोणतं विठोबा. गळ्यामध्ये 5 माळी तुळशीच्या. नाकापासून गंध लावीत गेला 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 ते शेंडीच्या शेंडीपर्यंत गंध. एवढा लांब गंध. रोज एक खडा पार करायचा गोपीचंदनाचा. पंढरपूरला गेल्यावर एक थैली गोपीचंदन आणत होता. किती? एका वर्षात पार. उरली लागण चाटून घेत गेला हातावरला. पण शिवाची निंदा काय कामाचं. ए सुनबाई, वारकऱ्याचं घर आहे. आडवं सारू नको. आता आडवं सारू नको म्हणजे कसं सारवा मामांजी. उभं सारे उभं. वारकऱ्याचं घर उभं सारे. भीत होत्या महाराज पहिलं सुना. आता सासू सासरे घेऊन बसाले. बरं मामांजी, आता कसं तरी सारीला उभं सारवा येते. जमिनी उकरती. पहिल्याच्या घर चांगले होते. पहिलं सारवड्याचे घर. सुंदर असं सडा संमार्जन. पहाटे लवकर उठावं, सडा संमार्जन करावं, सारवावर आंघोळी काढावं. आता 8ला उठाल्यात बाया इण्याची खोड घालूनच. आता कसं करावं हे सगळं आता खेड्यामध्ये आपल्या चालू आहे. सिटीमध्ये राहील नाही आता इथे. तिनं कसं तरी सारीला विचारीनं आणि तिनं ध्यान ठेवलं आता मामाजीला आपण धरायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे बाबा उठले. विठोबा म्हणजे बरोबर त्यानं हातात घेतलं आणि असं बोट बुडून असं आता असं तोंड घासू लागला. तोंड कसं घासतात आता असं आडवं. सुननं पाहिलं. मामाजी खबरदार, वारकऱ्याचं घर आहे, तोंड उभं घासा. आता मामांजीला कळालं हे भागर आहे म्हणले आपल्यापेक्षा. आता तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून भेद करू नका महाराज. भेद करू नका.
राम जाणा, राम तोची शिव जाणा. लक्ष्मण महाराजांचा एक अभंग आहे, लक्षात. अनेक अभंग आहेत, अनेक पुरावे आहेत, एकच आहे, पण ते दक्ष राजाला कळलं नाही. शेवटी अशा प्रकारचं सती मातेनं सांगितलं, हा माझा देह अपवित्र झालेला आहे, माझ्या आराध्याची निंदा या शरीरानं ऐकलेली आहे, या कानांनी ऐकलेली आहे. महाराज, कोणी जर देवाची निंदा करीत असेल तर ती कानानं ऐकू नये. संत महात्म्यांची निंदा करीत असेल, कानानं श्रवण करू नये. कोणी आपल्या पतीची निंदा करत असेल, ऐकू नये. करता येईल तेवढा प्रतिकार त्या ठिकाणी आपण करावं. शक्य नसेल तर तिथून निघून जावं. अशा काही गोष्टी आहेत. माझ्या शिवाची, माझ्या अशा प्रकारच्या आराध्याची मी निंदा या शरीरानं ऐकली. हे शरीर अपवित्र झालेलं आहे, आत्ताच्या आत्ता हे शरीर भस्म करून टाकते. अग्नीला सांगितलं प्रज्वलित हो, आणि धन 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 अग्नी जळायला लागला. शिव शिव महादेव ऐसी सुबनाए ऐसी शा, ऐसी सुबनाए ऐसी शा, जिस जिस बात मेरे आए शिव का नाम. इकडे ऐसी सुबनाए आए ना शिव का नाम. मन मंदिर में वास है तेरा, तेरी छवि में प्यार है तेरा, तेरी छवि में प्यार है तेरा. ऐसी सुबनाए ऐसी शा, ऐसी सुबनाए ऐसी शा, जिस दिन जुबान में आए शिव का नाम. जय हो. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. भगवान की जय. सती मातेनं आपला देह अशा प्रकारचा स्वतःला भस्म करून घेतलं सती माते. आणि त्या यज्ञामध्ये सगळीकडे हाहाकार झालेला आहे. सगळे गण पळायला लागले, सगळे राक्षस अशा प्रकारचे सैरावैरा देवी देवता इकडे तिकडे पळायला लागले. आणि ही बातमी भगवान शंकराला कळाल्याबरोबर भगवान शिवजी ताडकन उठलेले आहेत. सती म्हणून आवाज दिला. आणि त्यावेळेला भगवान शिव परमात्म्यांनी आपल्या जटा आपटल्यानंतर त्यामधून वीरभद्र निर्माण झाले. आणि ते वीरभद्र आदेश दिला, आत्ताच्या आत्ता दक्षाचा विध्वंस करा. वीरभद्र आले महाराज. दाड 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 यज्ञ शाळेमध्ये दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस त्या ठिकाणी झालेला. युद्ध करायला लागले. आणि काय सांगता, दक्ष राजाला फरफटत ओढून आणलं आणि दक्ष राजाचं मुंडकं ओढून टाकलं. पार्वती पते शिव हर हर. सर्व देवी देवतांना मोठा आनंद वाटलेला आहे.
आणि त्यावेळेला दक्ष राजाचा विध्वंस झाला. का झाला असेल? भगवान शिवजी कळाले नाही, द्वेष केला. शिव हरी हे एक आहेत हे लक्षात आलं नाही आणि म्हणून हे अनर्थ त्या ठिकाणी घडलेला आहे. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती शिरछेद झाला तयाचा शिरछेद झाला तयाचा शिरछेद झाला तयाचा शिरछेद झाला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. हे कशामुळे घडलं असेल तर ऐक्य भक्ती अशा प्रकारची घडली नाही, द्वंद्व भक्ती घडली, द्वेष. आणि मग त्यावेळेला सगळे ब्रह्मदेव इंद्र भगवंताकडे गेलेले आहेत. भगवंता, हा जो यज्ञ होता हा पृथ्वीच्या कल्याणाकरता यज्ञ होता, हा यज्ञ संपन्न झाला पाहिजे, काय करावं? माझा शिव दयाळू आहे, माझ्या भगवान शिवासारखा दयाळू दुसरा कोणीही नाही. आणि म्हणून भगवान शिवजीची प्रार्थना केली सर्वांनी. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, फटकुनी गाताने इको वाढवायचा आणि बोलताना कमी करायचा. भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. प्रार्थना केली माझा शिव, माझ्या भगवान शिवजी सारखा भोळा दुसरा कोणी नाही बाबा. लवकर पावणारा माझा शिव खंडेराया नाही का? माझा शिव प्रसन्न झालेले आहेत. मागा काय वरदान? हा यज्ञ पूर्ण करायचा आहे, दक्षाला जिवंत करावं लागेल. अरे माझ्या वीरभद्राच्या त्रिशूळानं जे मंडकं उडालेलं आहे, ते भस्म झालेलं आहे, ते आता येणं शक्य नाही. मग काय करावं? जा जंगलामध्ये, जो कोणी प्राणी भेटेल त्याचं मस्तक अशा प्रकारचं आणावं, ते दक्ष राजाला बसू. जंगलामध्ये गेलेले आहेत देव, पाहिलं एक बोकड दिसलं आणि त्याचं मस्तक छाटून दक्ष राजाला जिवंत केलेलं आहे. पार्वती पते शिव हर हर देव. आनंद वाटला. आता स्तुती करायला लागला शिवाची. कोण? दक्ष राजा. अरे ज्या वेळेला वाचा होती, ज्या वेळेला मुख होतं, ज्या वेळेला भगवंतांनी वाचा दिलेली आहे, शब्द दिलेले आहे, त्यावेळी भगवंताची स्तुती केली नाही, भजन केलं नाही. आता बोलायला लागला, आता बोलता येते, तरी सुद्धा त्याची स्तुती भगवंतांनी अशा प्रकारची मान्य करून त्याला आशीर्वाद दिला आणि दक्ष राजाचा यज्ञ पूर्ण केलेला आहे. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ऐकू दे शिवाय ओम नमः शिवाय. आवाज द्या. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. बोला बोला टाळी वाजवा. महादेवांची कथा श्रीमद भागवतामध्ये नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. म्हणा की तुम्ही आता. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. जोरात टाळी वाजवा. नमः शिवाय. ओम हर हर भोले नमः शिवाय. कुदे रे कोरो. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. कुदे गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम पार्वतीपते शिव हर हर हर. महादेव. सर्वांनी एकदा हात वर करा. आता कमी करा. हात वर करा. एक फोटो घ्या मस्त पैकी. गुरुजी घ्यायला लावा. पार्वतीपते शिव हर 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 हर. आवाज येत नाही तुमचा. हर हर सदानंदाचा
येळकोट 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 येळकोट. हा, घ्या खाली. आधीच घेतले तुम्ही, मला तसेच ठेवायचे होते वरी घंटावर. वा, किती आनंद आहे पहा. पुढे चतुर्थ स्कंदामध्ये ध्रुव बाळाची मोठी गोड कथा सांगितली आहे राजा परीक्षितीला. मैत्री ऋषी सांगताय, आता ऐकू नका. शत्रुंजय विदुरा, सनकादिक नारद, ऋभु हंस अरुणी यती या ब्रह्मदेवाच्या नैष्टिक ब्रह्मचारी पुत्रांनी ग्रहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला नाही. पत्नीचं नाव मृषा. अधर्म हा सुद्धा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. बघा अधर्म कसा झाला. त्याची मृषा नावाची पत्नी, दंभ आणि माया 2 मुलं आणि संतती नसलेली निवृत्ती अशा प्रकारचा घेऊन गेला. पुढे दंभ आणि माया यांच्यापासून लोभ निर्माण झाला, लबाडी, क्रोध निर्माण झाला, हिंसा, कली, कलह, अपशब्द अशा प्रकारचे निर्माण झाले. साधू नंतर त्या कलहानं दुरुक्तीपासून भय, मृत्यूला उत्पन्न केलं आणि त्यांच्या संयोगानं यातना, नरक ही जोडी उत्पन्न झाली. अशा प्रकारे मी तुम्हाला अधर्माचा अशा प्रकारचा वंश सांगितला. आणि त्याच नंतर महाराणी शतरूपा, तिचा पती स्वयंभू मनु यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 मुलं झाले. भगवान वासुदेवाच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळं जगाचं रक्षण करायला लागले. आणि उत्तानपाद नावाचा राजा मोठा होऊन गेलेला आहे. त्याला 2 पत्न्या होत्या, एक सुनीती आणि एक सुरुची. 2 पत्न्या. सुरुचीचा पुत्र उत्तम आणि सुनीतीचा पुत्र ध्रुव. राजाला सुरुची आवडायची, सुरुची. सुनीती आवडत नव्हती. पण खरं सांगू, माणसाला सुनीती आवडली पाहिजे. नीतीनं वागणारं जीवन मनुष्याला आवडलं पाहिजे. सुरुची काय हो, भोग भोगणं, विलास अशा प्रकारचं घेणं हे सुरुचीचं काम आहे. आपल्या अंतःकरणातही 2 आहेत मन. एक आहे चांगलं मन आणि दुसरं आहे वाईट मन. एक आहे सुनीती आणि दुसरी आहे सुरुची. चांगलं कुणालाही आवडत नाही, चांगलं कुणालाही पचत नाही. एखादाच निराळा अशा प्रकारचा असणारा साधक. आणि एके दिवशी उत्तम असणारा तो सुरुचीचा पुत्र राजाच्या मांडीवर बसलेला आहे. लाड करायला लागलेला लेकराचा. तेवढ्यामध्ये ध्रुव बाळ, तोही तितकाच लहान, चालत 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 छोट्याशा पावलाने तेही बाळ आलं, राजाच्या मांडीवर बसू लागलं. त्यावेळेला ही सुरुचीनं पाहिलं आणि त्या ध्रुव बाळाला ओढलं आणि जाग्यावर अशा प्रकारचं आपटवलं. खबरदार दुष्टा, तुला जर या राजगादीवर बसायचं असेल तर माझ्या पोटाला जन्माला यावं लागेल. ही गादी माझ्या उत्तमाची आहे, तुझी नाही. चालता हो ऐकून, चाल. तीही आईच की हो. पण बाळाला वाईट वाटलं. ध्रुव बाळाला, तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही,
कारण तू माझ्या पोटी जन्माला नाहीस, माझ्या पोटी उत्तम जन्मलेला आहे. अजून लहान आहेस. दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीचा पोटी तू जन्म घेतलेला आहेस आणि मी राजाची लाडकी असणारी कोण पत्नी आहे. तुला जर या राजसिंहासनाची इच्छा असेल तर माझ्या पोटाला जन्म घ्यावा लागेल. काय ते लहान लेकरू महाराज, कसं हे वागणं असते काही काही लोकांचं. पहा काय कळतं त्या लेकराला. आवडी पोटी ते पित्याच्या मांडीवर जाऊन बसलं आणि त्याला तिने लुटून दिलं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला लागली. त्याला कळतात तरी. ते लेकरू रडत 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 आपल्या आईकडे गेलेलं आहे. आई, मला आईनं मारलं, मला बसू दिलं नाही, लुटून दिलं. सुनीती ही तशीच होती महाराज. अरे बाळा, आपण राजाला आवडत नाही. तुझ्या पिताश्रीचं प्रेम तुझ्या त्या आईवर आहे, माझ्यावर नाही बाळा. काय करावं, आपण इथे राहतो, आपल्यावर प्रेम नाही पिताश्रीचं. असू दे, म्हणली असेल, काय होतं म्हणल्यानं. बघा, आपल्याच लेकराला समजून सांगू लागली. काय सुनीती असेल, काय नीती असेल. पहा बाळा, जर तुला बसायची इच्छा असेल तर या अशा गादीवर बसू नको. या विटणाऱ्या गादीवर, नाशवान गादीवर तू बसू नको. तपसाराध्या पुरुषं तस्ये भवान गृहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसि नृपासनम्. तुला राजगादीच पाहिजे तर भगवान नारायणाची आराधना कर. ते तुला गादी देतील, ते तुला एक अढळ अशा प्रकारचं स्थान देतील. ध्रुवा महाराज ते शब्द ध्रुव बाळाच्या डोक्यामध्ये बसले. 5 वर्षाचा ध्रुव बाळ. कितवीला असते 5वीचं लेकरू. बालवाडी पहिली. लेकराच्या डोक्यामध्ये भगवंताची भक्ती अशा प्रकारची मातेनं रुजवलेली आहे. रडायला लागलं ते लेकरू. आई समजवायला लागली, बाळा, दीर्घम श्वसंती व्रजिनस्य पार मपश्यति बालकमाह बाला मा मंगलम तात परेषु संस्था भुंक्ते जनो यत्पर दुःखदस्तद. अरे, आपण आधीच दुःखाच्या खाईमध्ये अशा प्रकारचा आहोत. हट्ट करू नकोस बाळा, भगवंताची भक्ती कर. असं पाहून ध्रुवाला म्हणायला लागली, पुत्रा, दुसऱ्याचं वाईट चिंतू नये. दुसऱ्याचं वाईट चिंतलं ना आपलं वाईट होत असतं. स्वतः त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. जगाचा नियम आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवान बोलतात गीतेमध्ये, कर्माचं फळ हे भोगावंच लागणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ते ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ते ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ते ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ते ईश्वर.
ऐसे जाच कर्मा तैसे फळ देतो क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर आणि भोगितो लाईट काय करावं त्याच्या हातात काय लाईट स्टॉप